साहेब, अहो साहेब, जेवून घ्या ना. साहेब, जेवणा सुरुवात करा. आधी जेवून घ्या आणि मग वाचत बसा. जेवताना नवऱ्याने बायकोकडे, मुलाबाळांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असं कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे ते सांगा आणि मग खुशाल वाचत बसा. असं कसं जेवण आणि पाणी पण विसरून जावं? साहेब म्हणजे सूर्य. या सूर्याला जर आडकाठी दिली तर सारं जग अंधारात गेले. नाही, साहेबांच्या अभ्यासात व्यत्यय आणायचा नाही. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं. साहेब, तुम्ही खूप शिका. मी तुमच्या पाठीशी आहे. माझे साहेब विदेशात शिक्षणासाठी संसाराचा सारा भार माझ्यावर होता. शेण बोऱ्या विकते, त्यातून घर चालवते आणि उरलेले पैसे साहेबांना शिक्षणासाठी पाठवते. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये बघा. अहो, ज्या वयात मरण कडक नव्हतं त्या वयात आई वडिलांचं मरण, साहेबांच्या बाबांचं मरण, साहेबांच्या भावांचं मरण, माझ्या पोटच्या 4 गोड्यांचं मरण. माझा गंगाधर तर आजाराने गेला. आजाराने खूप ताप भरला होता माझ्या गंगाधरला. दवाखान्यात डॉक्टर म्हणाले आधीचे पैसे चुकते केल्याशिवाय इलाज करणार नाही. मी खूप समजावून सांगितलं, माझे साहेब विदेशात आहे, ते आल्यावर देतील की तुमचे पैसे. साहेब, डॉक्टर काही केल्या मानेला. साहेबांना पत्र लिहिलं. साहेब, इंदू आणि रमेशलाही वाचवू शकली नाही. डॉक्टर गंगाधर खूप आजारी आहो. साहेब पत्रात लिहितात, रामू, मी इकडे अन्नास मोताच झालो आहे. कशी तरी पैशाची तजवीज करत आहो. पैसे वेळेवर पोचले नाही तर दागिने निघून खा. मी आल्यावर तुझे पैसे देईन. काय करावं काही सुचेना. म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यातलं औषध माझ्या गंगाधरला दिलं. गंगाधर झोपला तो कधी उठलाच नाही. माझे साहेब तिथे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहित होते, पण माझ्या संसारातला रुपयांचा प्रश्न मात्र कधी मिटलाच नाही. पडलं मला. मी साहेबांची राहू. तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या साहेबांना जास्त ओळखता ना, पण साहेब माझी खूप काळजी करतात. पत्रात कशी लिहितात, रामू, तू जर माझी पत्नी नसतीस ना तर लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पडले नसते बघ. अगं तू होतीस म्हणून मी भीमरावाचा बाबासाहेब बनलो. पश्चाताप वेगळाच होतोय रामू. पती म्हणतो हक्क असतो, तो मी तुला देऊ शकलो नाही. रामू, स्वतःची काळजी घे. स्वतःच्या तब्येतीला जप. यशवंताची काळजी घे, कारण यशवंत हा तुझ्या मातृत्वाचा एक आधार आहे. रामू, मी परत आलो. तुझा भीमराव रामजी आंबेडकर. माझ्या साहेबांनी 4 लेकरं बाधित काढली. मला मानवतेचा अधिकार देण्यासाठी हे संविधान लिहिलं. हे संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. आयुष्यात किती खूप काही होत्या, त्यावर मात करण्याचं धाडस मात्र तुमच्यामध्ये असू द्या. धन्यवाद.